तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड, भिगवण तालुका इंदापूर, सिनार मास या कंपनीमध्ये मागील 25 वर्षापूर्वी स्वर्गीय बाबूराव वसंत बंडगर हे कायमस्वरूपी 00867 या एम्प्लॉई नंबरवरती कामावर होते। त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने पोंदवडी बंडगरवाडी मध्ये राहत असलेल्या त्यांच्या पत्नी सविता वसंत बंडगर आणि त्यांचा लहान मुलगा रोहित वसंत बंडगर यांचा उदरनिर्वाहाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। बिल्ट कंपनीसाठी याची जमीन गेली असून कंपनीमधून येणाऱ्या 800 ते 1000 रुपयांच्या पेन्शनमध्ये उदरनिर्वाह कसा करायचा हा खूप मोठा प्रश्न त्या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे। त्यातच सविता वसंत बंडगर यांच्या मणक्याचे ऑपरेशन आणि पोटाच्या जवळपास 52 टाक्यांची शस्त्रक्रिया झाली आहे। एवढ्या मोठ्या विशाल संकटांना सामोरी एकटी महिला कशी जाणार, नक्कीच फार मोठा विचार करण्यासारखी गोष्ट आहे। या सर्व संकटावरती मात करण्यासाठी या धाडसी मातेने आणि मुलांनी अखेर उदरनिर्वाह करण्याकरिता 14 नोव्हेंबर 2025 रोजी अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। सध्या ते या कंपनीच्या गेट समोर उपोषणास बसले असून गेली 5 दिवसांपासून कंपनीचे व्यवस्थापक आणि शासकीय अधिकारी कुणी यांच्याकडे फिरकले सुद्धा नाही। म्हणून ग्रामस्थ म्हणत आहेत, इंदापूरचे मामा मायलेकरांकडे लक्ष द्या। मित्र, तुझं नाव सांग आणि गाव सांग आणि कशासाठी उपोषणाला बसलाय? माझं नाव रोहित वसंत बंडगर, गाव कवठळी, पण माझं जन्म गाव माझ्या वडिलांचं बंडगरवाडी। माझे वडील या बिल्ट कंपनीत परमनंट एम्प्लॉय होते। त्यांचा दुर्दैवी ॲक्सिडेंट झाला। त्यांच्यानंतर कंपनीने आम्हाला लेखी स्वरूपात 2 अपत्य घेतो म्हणून असं पत्र दिलं। तर 2009 साली DV आनंद साहेब मॅनेजर होते, त्यावेळेस त्यांनी आमच्याकडून ते पत्र काढून घेतलं। मी वारंवार कुलकर्णी साहेबांकडे, सोनवणे साहेबांकडे येडे घालायचो। आज 2015ला माझा ITI झाला, आज 2025 होत आले तरी अजून त्यांनी अद्याप या 10 वर्षात मला जॉईन केलं नाही। 2015 ते 2025 या काळात त्यांनी कितीतरी जॉईनिंग लेटर दिले, मला का घेतलं नाही हा बी प्रश्न आहे। प्रशासन आज 5 दिवस झाले अजून इथं कोणी बघितलं नाही। सत्तेतलाही आला नाही ना, जी सत्तेत नाही तो बी आला नाही, कोणच प्रशासनाचा आला नाही अजून इकडे बघायला। कंपनी व्यवस्थापनाचं बी अजून कोणी आलं नाही। कितवा दिवस आहे तुमचा उपोषणाचा? आज 5वा दिवस आहे। 5वा दिवस आहे। हा, तू त्या कॅटेगरीत बसतो का, ज्याला कंपनीला जसा माणूस पाहिजे त्या कॅटेगरीत बसतो का? हो, माझा ITI कंप्लीट आहे, व्होकेशनलनी ऑटोमोबाईल कंप्लीट आहे, माझ्याकडे सगळ्या डिग्री आहेत। मी ऑलरेडी 5 वर्ष झालं तिथं काम करतोय केमिकल स्टोअरला। माझं वडील केमिकल स्टोअरला एम्प्लॉय होते। मग आता प्रशासनाचं या सिनार मास कंपनीचं कोणी व्यवस्थापक कोणी आलं का इथं तुला बघायला किंवा काय विचारायला? अहो, इथून डोकून फक्त त्या गेट वरून बघते ते, इकडे यायचं नाव सुद्धा घ्याय नाहीत। आलं नाही 5 दिवसात? हा, कोणच आलं नाही। तहसीलदार वगैरे कोण आलं का? कोणच आलं नाही। आता मग सर्कल ऑफिसर कोणी नाही आलं? सर्कल ऑफिसर आले ते, डॉक्टर हे घेतात। काय म्हणले सर्कल म्हणले आम्ही त्या मंडल अधिकारी काय नाव होतं त्यांचं, काय म्हणले ते? पवार साहेब म्हणून होते, ते म्हणले आम्ही जाऊन बोलतो म्हणले, काय म्हणते त्यांचं म्हणले। मित्रा, तुला जर इथं न्याय मिळाला तर तू काय तुझी भूमिका काय राहणार आहे? मी आणि आईने असं ठरवलंय, इथं जाग्यावरतीच मरू, पण इथून हलायचं नाही। आता ॲम्ब्युलन्स आलती, पण ॲम्ब्युलन्सवाल्यांना डायरेक्ट सांगितलं आम्ही इथं जाग्याच मरू, पण आम्ही काय दवाखान्यातही जाणार नाही। तुमची मागणी मान्य झाल्याशिवाय तुम्ही इथून उठणार नाही? उठणारच नाही, असा ठाम निर्णय तुम्ही घेतला? ठाम निर्णय घेतलाय। असं जगण्यापेक्षा इथं एकदाच मेलेलं बरं असं वाटतंय। खालावली याला जबाबदार कोणाचा? कंपनी व्यवस्थापन याला, बिल्ट ग्राफिक व्यवस्थापन याला जबाबदार राहीन। आम्ही कोणी जरी दगावलं तरी प्रशासनालाही धरणार आहे याला जबाबदार। मला सांगा, ग्रामस्थ आणि त्यांचे नातेवाईक या नात्याने काय परिस्थिती त्यांची आणि काय मागणी त्यांच्या नेमक्या? आता जवळपास आज 5वा दिवस आहे उपोषणाचा, आणि 5वा दिवस असला तरी बी आज कंपनीचं प्रशासन किंवा कोणताही अधिकारी वर्ग यांच्याकडे आलेला नाही आणि यांची दखलही घेतलेली नाहीये। कमीत कमी माझं मत आहे, तुम्ही चर्चा करावी, यांचं मत तुम्ही ऐकावं। आज यांचे वडील तुम्हाला सांगतो अपघाती निधन झालेलं आहे त्यांचं, आणि ही मुलं लहान होती। आमच्या मावशींनी बाहेर गावी जाऊन तुम्हाला सांगतो या मुलांना लहानाचं मोठे केलेलं आहे।
लहानाचं मोठं करून त्यांचं जवळजवळ पित्ताच्या पिशवीचं 52% ऑपरेशन झालेलं आहे. आज त्यांची प्रकृती बरीच खालावलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे फक्त त्यांच्या वडिलांच्या जागी तुम्ही परमनंट कामगार म्हणून तुम्ही घ्यावं अशी त्यांची मागणी आहे. बाकी त्यांचं काही विषय नाही, काय नाही. आणि आम्ही बी एक कोंदोडीचं नागरिक म्हणून आम्ही एक कंपनीला एक आवाहन करतो किंवा प्रशासनाला सांगतो की आम्ही जवळपास कंपनीला बरेच काही जवळजवळ आमच्या मारुती बंडगर या कुटुंबाची 175 एकर जमीन गेलेली आहे. मेन गेट ते तुम्हाला सांगतो कॉलनी. आमच्याकडून आम्ही फक्त कंपनीच्या प्रशासनाला असं मागणी करतोय की आम्ही म्हणत नाही की तुम्ही घराकडली माणसं घ्या, तुम्ही एज्युकेशन वाली तुमचं जे शिक्षण झाले अशीच पोरं तुम्ही कामाला घ्या. आणि जर तुम्ही इथं डोकावून बघत नसताल तर ह्यांना जर काय झालं तर याला कंपनीचं प्रशासन आणि काय असेल ते अधिकारी वर्ग ह्याला जबाबदार राहील. प्रशासनाचे व्यवस्थापनाने जर समजा सिनारमास कंपनीच्या व्यवस्थापकाने जर काहीच दखल नाही घेतली, तुमची भूमिका काय राहणार? आम्ही भूमिका म्हणजे तुम्हाला सांगतो ह्यांनी हलाखीचे दिवस आतापर्यंत असेच काढलेले आहेत. लोकांच्या गावात राहून तुम्हाला सांगतो बेकार दिवस. जमिनी एकरभर आहे ती पण. काय राहणार आहे आमची भूमिका आम्ही ह्यांना उपोषणाला ठाम इथं बसून देणार आणि ह्यांना जर काय झालं, आता 5वा दिवस आहे, अजून 5 दिवस झाले तरी कुणी डोकावलं नाही, कोणी चालेल नाही. दिवस वाट बघणार अजून आम्ही किती दिवस वाट बघणार हे पण हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. पुढची भूमिका तुमची काय राहणार? आमची भूमिका आम्ही त्याच्यावरती कठोर निर्णय घेऊ. ह्यांना जर काय तसं दगाफटका झाला तर आम्ही कठोर निर्णय घेऊ ह्याच्यावरती. निर्णय म्हणजे काय करणार नेमकं? काय असेल ती कंपनी प्रशासन आणि आम्ही ग्रामपंचायत तिथे गेटवरती आम्ही सर्व पोंदोडी ग्रामस्थ आणि आमचे बंडगरवाडीतले ग्रामस्थ आम्ही आमरण उपोषणाला बसू. मला सांगा, तुमच्या गावातले आज एक कुटुंब इथं उपोषणाला बसले. आज 5 दिवस झाले. प्रशासन कुणीही डोकवायला तयार नाही, कंपनीचे व्यवस्थापक ही कुणी डोकवायला तयार नाही. तुम्ही गावकरी या नात्याने काय त्यांना पाठिंबा देणार किंवा काय तुमचं म्हणणं आहे? मी नारायण बंडगर, बंडगरवाडी ग्रामस्थ. माझ्या वतीने मी जवळजवळ आज ह्यांचा रोहित वसंत बंडगर आणि सविता वसंत बंडगर यांचा आज आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे. तरी देखील इथे 5 दिवस झालं तरी कुणी प्रशासन कंपनी व्यवस्थापन आलेलं नाही. तर माझी कळकळीची विनंती प्रशासनाला की त्यांनी वेळेत जास्त ह्यांचा पण अंत पाहू नये. इथं येऊन थोडं त्यांची चौकशी करून जे काय कायदेशीर गोष्टीत बसतंय त्यांचं कसं काय करता येईल त्या गोष्टीचा पाठपुरावा एकमेकांशी बोलून चर्चा करून चर्चेतनं मार्ग काढावा अशी एक बंडगरवाडी ग्रामस्थ ह्या वतीने मी त्यांना विनंती करतो. कंपनी समजा या कंपनी व्यवस्थापकाने अजून 5 दिवस झाले काही मार्ग नाही काढला, तर अजून पुढे जर काय मार्ग नाही काढला तर यांच्या जीवाला दगाफटका झाला तर तुमची भूमिका काय असणार? एक ग्रामस्थ या नात्याने आपल्या गावातले एज्युकेटेड मुलगा असल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहू आणि अधिक अजून तीव्र कसं आंदोलन करता येईल जर ह्यांनी न्याय नाही दिला तर त्या गोष्टी आम्ही ग्रामस्थ या वतीने आम्ही सगळेजण मिळून करणार इथून पुढच्या काळात. तालुक्याचे आमदार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे देखील या ठिकाणी आलेले नाहीत, काय सांगाल? त्यांनी साधी विचारपूस बी केली नाही असं ते कुटुंब सांगते. मी पण त्यांच्याशी बोललो, परंतु त्यांची पण चर्चा काहीतरी चालू आहे असं समजतंय त्यांच्या वरिष्ठ लेवलवरती. ठीक आहे, काहीतरी मार्ग मिळेल, अपेक्षित काहीतरी चांगलं होईल अशी मी अपेक्षा करतोय. बघू आता कंपनी काय मार्ग घेते. पण आज 5वा दिवस आहे, लवकरात लवकर त्यांचा पण अंत बघू नये असं मला एक नागरिक या नात्याने वाटतंय. आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे, इंदापूर. तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र.